नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भगवान विष्णूंनी सांगितले की रोज तुळशीला पाणी दिल्याने काय फळ मिळते. एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले, हे भगवान, तू तिन्ही लोकांचा स्वामी आहेस. तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते. तुझा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करता? आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो? मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे. देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी तुळशी, ती लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे. दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात. तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतील. म्हणून देवी, तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला 100 वर्षांचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते. माता लक्ष्मी म्हणाली, स्वामी, मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन. तुम्ही मला ही पवित्र कथा सांगू शकता. भगवान विष्णू म्हणाले, देवी, खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, पण त्यांची कृती ही स्वभावाची होती. तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलतो आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमावतो. त्याचे मन सदैव सत्कर्मात गुंतलेले असायचे. तो नेहमी जुगार, वैश्य व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता. त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्यास केला नाही. ब्राह्मण असूनही त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही. त्यांचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसा जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वैश्य व्यवसायावर खर्च करायचे. अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य केवळ दुष्कर्मातच घालवत होता. त्याने कधी तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांची कधी पूजा देखील केली नाही. हे पाप करण्यात त्याची बरेच वर्ष निघून गेली आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरात खरेदीसाठी गेला. त्या शहराजवळून गंगा नदी वाहते आणि त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात. मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो. त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि भगवंताची भक्ती यात तल्लीन असायचे. त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत असल्याचे नाटक केले. तो तेथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधी मिळत होती. तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायींची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले. त्यामुळे त्या ब्राह्मणानेही त्याच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला. त्याच आश्रमात एक तुळशीचे रोप होते. ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे. तो काय करतोय याची त्याच्या मनात काहीच कल्पना नव्हती. रोज सकाळी उठून तो बादलीत पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा. हा त्याचा दिनक्रमच बनला होता. मग एके दिवशी तो आश्रमात झोपला होता. तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्या जवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेतच चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला. आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्याला या अवस्थेत पाहिले. तेव्हा त्यांनी तुळशीची पाने आणि तुळशीचे पाणी तोंडात ठेवले. तेव्हा त्या ब्राह्मणाला कळले की तो मेला आहे. मग यमदूत तिथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात. वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूत, मला कुठे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला? मग यमदूत म्हणू लागला, हे ब्राह्मणा, तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केलीस आणि तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला. आणि आता आम्ही तुम्हाला यमपुरीला घेऊन जात आहोत. तिथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकेल.
तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूतांची माफी मागू लागला. पण यमदूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले. जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजांसमोर हजर झाले, तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लोकाजोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले, "हे यमदूत, काय झाले आहे? तू इतका घाबरलेला का दिसत आहेस?" तेव्हा तो यमदूत म्हणतो, "हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते, परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कढईत टाकताच चुलीतील आग विझली आणि तेलही पूर्ण थंड झाले." तेव्हा यमराज म्हणतात, "हे यमदूत, ही फार विचित्र घटना आहे. याआधी कधीच घडली नव्हती." यमराज विचार करत असतानाच नारद मुनी तिथे प्रकट झाले. नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले. तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात, "मुनिवर, तुम्ही योग्य वेळी आलात. आज आणि आता आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे, पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन उघडली. तेलही थंड झाले." तेव्हा नारद मुनी यमराजांना म्हणाले, "हे धर्मराज, ज्या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस, तो नरकात टाकण्यास पात्र नाही. कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे. पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो, त्यांना त्यांच्या पुण्यांमध्ये नक्कीच वाटा मिळतो. आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवाच्या भक्तांसोबत राहिला आहे. आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीत पाणी टाकले. त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत. हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हक्कदार झाला आहे. या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही. म्हणून हे धर्मराज, या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस. त्याच्या पापांची एवढीच शिक्षा दे. त्याला सर्व नरक दाखव." नारद मुनींचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले, "हे यमदूत, या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा." मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात. भगवान विष्णू म्हणाले, "देवी, अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो." भगवान विष्णू म्हणतात, "हे देवी, वनस्पतीचे नाव तुळशी, महिन्याचे नाव कार्तिक, तिथीचे नाव एकादशी. देवीच्या वनस्पतींमध्ये मला तुळशी आवडते, मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथींमध्ये एकादशी आवडते. त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो, तो माणूस मला सर्वात प्रिय आहे. तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात पडत नाही." ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते, त्या घरात शांती आणि समृद्धी असते. भगवान विष्णू म्हणतात, "माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाने असावीत, कारण तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुंदरी अर्पण करावी. आणि नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुंदरीशिवाय अपूर्ण आहे. तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे, म्हणजेच विष्णूची पत्नी. म्हणून तुळशीला चुंदरी अर्पण करावी. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढतो. पती-पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते. घरात राहणाऱ्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तींशी लग्न करावे. यामुळे माणसाच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन आनंदाने जाते. भगवान विष्णू म्हणतात, "तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नयेत. तुळशीजवळ शूज, चप्पल किंवा झाडू ठेवू नयेत. ते पाप मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा, कारण तुळशीखाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी."
त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे. तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवत घालू नयेत, अन्यथा कपड्यांतील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते. ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुळशीची पाने नखाने तोडू नयेत, यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडलीत तर ती कचराकुंडीत टाकू नये, कारण ती पाने पायाखाली येतात, जे चांगलं नसतं. तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका. आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये. इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. भगवान विष्णू म्हणतात, देवी अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात. असे करणे चुकीचे आहे. महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी घालावे. त्यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. भगवान विष्णू म्हणतात, रोज तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते. अशा वनस्पतींमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात, अशा झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये. केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो. देवी, मी स्वतः केळीच्या रोपात राहतो. तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते. शाळिग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा. तुळशीच्या भांड्यात शाळिग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतील. शाळिग्राम हे माझे निराकार रूप आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे, जे अद्वितीय आणि मौल्यवान मानले जाते. तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. घरात एकच शाळिग्राम पूजन करावे. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या मूर्तीपेक्षा शाळिग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे. शाळिग्रामला चंदन लावावे व त्यावर तुळशीचे पान ठेवावे. शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे. असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पापे नष्ट होतात. शाळिग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोप लावण्याचे सर्व नियम सांगितलेत. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.